स्थान आहे ते खूप महत्त्वाचं या ठिकाणी मानलं जातं. म्हणून मानव हा जसा समाजशील प्राणी आहे, तसाच तो वर्ग प्राणी देखील आहे, असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. स्तरीकरणाचे आधार या ठिकाणी जसे वेगवेगळे असतात, त्यानुसार बंध आणि मुक्त स्तरीकरण हे 2 प्रकार देखील आपण पाहिले. जेव्हा जन्म या व्यतिरिक्त इतर आधारावर स्तरीकरण होतं, तेव्हा त्याला आपण वर्गव्यवस्था असं या ठिकाणी म्हणतो. मार्क्सने वर्गव्यवस्थेमध्ये प्रत्येक समाजात 2 वर्ग असतात आणि त्या 2 वर्गांमध्ये कालांतराने वर्गसंघर्ष देखील घडून येतो, असा आपला वर्गसंघर्षाचा सिद्धांत मांडलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ऐतिहासिक विवेचन करत असताना 3 काळ आणि त्यातील वर्ग याचा देखील आपण आढावा घेतला. आदिम अवस्थेमध्ये मालक आणि गुलामांचा काळ किंवा मालक आणि गुलाम असे 2 वर्ग असलेले आपल्याला दिसतात. त्यानंतरच्या काळाचा विचार करत असताना सरंजामदार आणि शेतमजूर किंवा शेती करणारे जे कुळ होते, त्यांचा एक वर्ग आपल्याला या ठिकाणी दिसतो. आहेरे वर्ग आणि नाहिरे वर्ग असं विश्लेषण मार्क्सने केलेलं आहे. आहेरे वर्ग याचा अर्थ ज्याच्याकडे सर्व प्रकारची साधने आहेत, ज्याच्याकडे सत्ता आहे, संपत्ती आहे, कृषीविषयक मालकी आहे, उत्पादन साधनांची मालकी आहे, त्याला आहेरे असा वर्ग म्हटलेला आहे. नाहिरे वर्ग याचा अर्थ ज्याच्याकडे सत्ता, संपत्ती, उत्पादन साधनांची मालकी नाहीये किंवा शारीरिक श्रम हाच त्याचा उदरनिर्वाहाचा आधार आहे, त्या घटकाला नाहिरे वर्ग असे या ठिकाणी मार्क्सने म्हटलेले आहे. तर प्रत्येक समाजात आहेरे आणि नाहिरे असे 2 वर्ग असतात. म्हणून प्राचीन काळामध्ये मालक वर्ग हा आहेरे वर्ग म्हणून या ठिकाणी पुढे येतो, तो गुलाम हा नाहिरे वर्गाचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करतो. नंतर सरंजामदार हा आहेरे वर्गामध्ये असलेला आपल्याला दिसेल आणि त्याच वेळी शेतमजूर किंवा कुळ हे नाहिरे वर्गामध्ये असलेले आपल्याला या ठिकाणी दिसतील. तिसरा काळ जो आपण या ठिकाणी बघितला होता की उत्पादनाची साधनं बदलली की या ठिकाणी समाजातील बाकी बाबींचं स्वरूप देखील या ठिकाणी बदललं. मग सरंजामदारातून जेव्हा शेतीचं उत्पन्न वाढलं, लोकसंख्या वाढली, गरजा वाढल्या आणि इतर वस्तूंचं उत्पादन सुरू व्हावं, अशी एक रचना या ठिकाणी निर्माण झाली, ज्यातून भांडवलशाहीचा उदय झाला. आणि मग भांडवलदार आणि त्यांच्या कारखान्यांमध्ये काम करणारा कामगार हा एक वर्ग या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. तर भांडवलदार आणि कामगारांचा वर्ग ही एक वर्गव्यवस्था आपल्याला समाजात दिसते. सध्या आपण त्या व्यवस्थेमध्ये तसंच आर्थिक आधारावर देखील समाजामध्ये अनेक वर्ग दिसतात, याचा देखील आपण या ठिकाणी आढावा घेतला. मॅक्स वेबर यांनी सत्ता आणि संधी म्हणजे समाजामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून प्रगती करण्यासाठी किती सत्ता किंवा किती संधी या ठिकाणी मिळतात, यावर वर्गव्यवस्थेचं विश्लेषण केलेलं आपण या ठिकाणी बघितलं. त्याचबरोबर व्हेबलेन या समाजशास्त्रज्ञाने शारीरिक श्रमाच्या आधारावर विलासी वर्ग आणि कष्टकारी वर्ग किंवा श्रमिक वर्ग असं एक वर्गीकरण केलेलं आपण या ठिकाणी पाहिलं होतं. तर वर्गव्यवस्थेमध्ये अशा प्रकारचे वर्ग समाजात असतात असं आपल्याला दिसून येईल. त्यानंतर आपण गिन्सबर्ग यांची सविस्तर असणारी अशी एक व्याख्या पाहिली होती, ज्या आधारावर आपल्याला आता वैशिष्ट्य या ठिकाणी पाहायचे. समान व्यवसाय, आर्थिक स्थिती, शिक्षण आणि वंश यांच्यामुळे ज्यांची जीवन पद्धती एकसारखी झाली आहे, म्हणजे ज्यांच्या जीवन पद्धतीमध्ये समानता आलेली आहे. आणि कोणकोणत्या आधारावर आलेली आहे? समान व्यवसाय असल्या कारणाने, समान आर्थिक स्थिती असल्या कारणाने, शिक्षण असल्या कारणाने किंवा समान वांशिक लक्षणं असल्या कारणाने, या कारणांमुळे यांच्या जगण्यामध्ये या ठिकाणी समानता आलेली आपल्याला दिसते. ज्यांचे विचार, भावना, अभिवृत्ती आणि वर्तन प्रकार समान झालेले असतात व याचमुळे ते परस्परांशी बरोबरीच्या नात्याने वागतात. म्हणजे समान व्यवसाय, आर्थिक स्थिती, शिक्षण किंवा वंश यांच्यामध्ये समान जीवन पद्धती निर्माण झालेल्या एका समूहामध्ये त्यांचे विचार, भावना, अभिव्यक्ती आणि वर्तनाचे प्रकार किंवा आचरणाचे प्रकार हे समान असल्या कारणाने ते परस्परांशी बरोबरीच्या नात्याने या ठिकाणी वागतात असं आपल्याला दिसेल. म्हणजे वर्गव्यवस्थेमध्ये एकाच वर्गामध्ये बरोबरीच्या नात्याने वागवलं जातं असं आपल्याला लक्षात येईल. तसेच त्यांच्या मनात आपण ज्या गटाचे सदस्य आहोत अशी भावना कमी अधिक प्रमाणात निर्माण झालेली असते. अशा समुच्चयाला वर्ग असं म्हणतात. म्हणजे इथे केवळ वेगवेगळ्या समानतेच्या आधारावर एकत्र येणं, त्यामध्ये बरोबरीचा व्यवहार करणे, याचबरोबर आपण या समुदायाचे सदस्य आहोत अशी विशेष अशा प्रकारची जाणीव असणे, ज्याला आपण वर्ग जाणीव असं या ठिकाणी म्हणतो. वर्ग जाणीव म्हणजे काय, पुढे आपल्याला वैशिष्ट्यांमध्ये या ठिकाणी पाहायचं आहे. तर अशा प्रकारची वर्ग व्यवस्था ही आपल्याला समाजामध्ये दिसते, ज्यामध्ये विविध घटकांच्या समानतेच्या आधारावर समूह निर्माण होतात. त्याचबरोबर त्यांचे आचार, विचार, अभिवृत्ती, वर्तन प्रकार, राहणीमान, खानपान, इतर अनेक बाबींमध्ये आपल्याला थोडी समानता दिसते. त्यामुळे ते प्रत्येकांशी किंवा त्या वर्गाच्या अंतर्गत समाविष्ट होणाऱ्या सर्व व्यक्तींशी समानतेने या ठिकाणी व्यवहार करतात. आणि आपण सर्व एका वर्गाचे प्राणी आहोत किंवा आपण सर्व एका वर्गाचे घटक आहोत, अशा पद्धतीने ते विचार करतात असं आपल्याला या ठिकाणी दिसून येईल.
आणि म्हणून वर्गव्यवस्थेचा विचार करत असताना वर्गव्यवस्थेचा आधार, जसं जातीचा आधार जन्म आपण पाहिला, त्या आधाराचा उल्लेख इथे कुठेच आलेला नाही. कारण वर्गव्यवस्था ही कुठल्याही आधारावर निर्माण होऊ शकते. ती नोकरीच्या आधारावर निर्माण होऊ शकते, पैशाच्या आधारावर निर्माण होऊ शकते, शिक्षणाच्या आधारावर निर्माण होऊ शकते, निवासस्थानाच्या आधारावर निर्माण होऊ शकते, कुठल्याही आधारावर निर्माण होऊ शकते. त्या सगळ्या बाबी आपल्याला वर्गव्यवस्थेमध्ये जात किंवा जन्मावर आधारित जी व्यवस्था आहे बंधस्त्रीकरणाची, त्याच्या व्यतिरिक्त सर्व बाबींमध्ये आपल्याला जे दिसतं त्याला आपण वर्गव्यवस्था असं या ठिकाणी म्हणतो. आणि प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या ना कुठल्या तरी वर्गाचा घटक असतो. कुठल्या ना कुठल्या वर्गाबद्दल त्याच्यामध्ये वर्ग जाणीवेची भावना असते, एकत्वाची भावना असते, असं आपल्याला या ठिकाणी सगळीकडे दिसून येईल. तर अशा प्रकारे या वर्ग या संकल्पनेची व्याख्या आपण या ठिकाणी पाहू शकतो. अजून एक व्याख्या आपण या ठिकाणी पाहू. गिझबर्ट नावाचे विचारवंत, सामाजिक वर्ग म्हणजे समाजातील प्रवर्ग किंवा निश्चित दर्जा असणाऱ्या लोकांचा समूह की त्यांचे इतर समूहाशी स्थायी स्वरूपाचे संबंध निर्धारित झालेले असतात. गिझबर्ट या ठिकाणी म्हणतात सामाजिक वर्ग किंवा समाजातील प्रवर्ग याला आपण कॅटेगरी असं या ठिकाणी म्हणतो. आपण जसं या ठिकाणी एक्झाम फॉर्म भरत असताना तुम्ही तुमच्या कॅटेगरीचा उल्लेख करता, ओपन, एससी, एसटी, ओबीसी. हा जरी आपण कॅटेगरी म्हणून पाहत असलो तरी समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून एखाद्या विशिष्ट घटकाला घेऊन जेव्हा आपण एखादा समूह वेगळा या ठिकाणी अभ्यासतो तेव्हा त्याला प्रवर्ग असं म्हटलं जातं. जसं फॉर एक्झाम्पल तुमचा वर्ग आहे, क्लास आहे तुमचा. आता तुमच्या क्लासमध्ये मला समजा 2 प्रवर्ग पाडायचे आहेत, तर मी लिंग या घटकाच्या आधारावर मुलींचा एक प्रवर्ग आणि मुलांचा एक प्रवर्ग, किंवा वयाच्या आधारावर 17 वर्षावरील मुले, 17 वर्षाखालील मुले, किंवा निवासस्थानाच्या आधारावर ग्रामीण भागातील मुले, शहरी भागातील मुले, किंवा तुमच्या आईवडिलांची जी स्थिती आहे त्याच्या आधारावर प्रवर्ग पाडू शकतो. उदाहरणार्थ शेतकरी कुटुंबातून येणारी मुलं, किंवा व्यापारी कुटुंबातून येणारी मुलं, किंवा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातून येणारी मुलं, असा आपण प्रवर्ग या ठिकाणी पाडू शकतो. तर प्रवर्ग म्हणजे समान वैशिष्ट्याच्या आधारावर निर्माण झालेला वर्ग. तर सामाजिक वर्ग हा एक प्रवर्ग आहे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा याचा अर्थ सामाजिक वर्ग हा देखील अनेक वैशिष्ट्यांच्या बाबतीमध्ये समान असतो किंवा त्यांच्यामध्ये वैशिष्ट्यांच्या बाबतीमध्ये समानता असते असं आपल्याला लक्षात येईल. त्याचबरोबर इतर समूहाशी त्याचे स्थायी स्वरूपाचे संबंध निर्धारित झालेले असतात. आता जसं आपण कास्ट हा घटक पाहिला, त्यामध्ये उच्चवर्णीयांनी कनिष्ठ वर्णीयांशी कसे संबंध ठेवावे याबद्दल आपल्याला विश्लेषण दिसतं. अगदी तसंच वर्गव्यवस्थेमध्ये देखील कोणत्या वर्गाच्या व्यक्तीने इतर वर्गाच्या व्यक्तीशी कसे संबंध ठेवावे याचंही विश्लेषण आलेलं आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ एखादा क्लास 1 कर्मचारी किंवा एखादा सुपर क्लास 1 कर्मचारी जो आहे तो आपल्याला अगदी एखाद्या क्लास 4 कर्मचारी किंवा कंत्राटदाराच्या म्हणजे कंत्राटी काम करणाऱ्या व्यक्तींसोबत पूर्ण वेळ राहताना या ठिकाणी दिसणार नाही किंवा त्यांच्यामध्ये मिक्सअप होताना दिसणार नाही. इथे काही प्रोटोकॉल देखील टाकले आहे, जसं न्यायाधीश हे जे पद आहे, न्यायाधीशाला सार्वजनिक जीवनामध्ये या ठिकाणी जाता येत नाही. एखादा जिल्हाधिकारी तुम्हाला कुठेतरी टपरीवरती चहा पीत बसलेला आहे, खर्रा खात बसलेला आहे किंवा चौकामध्ये कोणासोबत तरी गप्पा करत उभं राहिलेला आहे, कारण ते त्या वर्गाच्या संबंधित आपल्याला असणारा प्रोटोकॉल किंवा नियमांचा संच तो लिखित असेल किंवा अलिखित असेल असलेला आपल्याला दिसतो. तर इथं इतर समूहांशी त्यांचे संबंध असतात, स्थिर स्वरूपाचे संबंध असतात, परंतु या संबंधामध्ये मात्र विविधता असते, हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. हॅरी जॉन्सन यांच्यामध्ये आपण जर पाहिलं तर वर्गाच्या व्याख्या अभ्यासकांनी वेगवेगळ्या प्रकारे केलेल्या आहेत, पण त्यातील काही महत्त्वाच्या बाबींवर हॅरी जॉन्सन यांनी भर दिलेला आहे. पहिलं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की वर्ग हा समान प्रतिष्ठा असलेल्या कुटुंबाचा समूह आहे. प्रतिष्ठा याचा अर्थ समाजामध्ये त्यांना प्राप्त होणारा दर्जा, समाजाकडून त्यांना मिळणारा प्रतिसाद किंवा समाजामध्ये त्यांचं जे काही स्थान आहे त्याला आपण प्रतिष्ठा असं या ठिकाणी म्हणतो. तर जेव्हा आपण एक वर्ग असं या ठिकाणी म्हणतो तेव्हा त्या वर्गाला समाजामध्ये एक प्रतिष्ठा या ठिकाणी प्राप्त झालेली असते. कदाचित ती कमी असेल, कदाचित जास्त असेल, परंतु प्रतिष्ठा असते किंवा प्रतिष्ठा असणाऱ्या कुटुंबाचा समूह असं आपल्याला म्हणता येईल. दुसरी बाब, वर्गात आंतरविवाहाचा संकेत असतो. आता इथं आंतरविवाहाचा संकेत असतो, बंधन नाही. आंतरविवाहाचा संकेत असं म्हणत असताना बाकी अनेक बंधनं पाळूनही व्यक्ती विवाहाच्या वेळेस आपल्या वर्गामधील कोणी व्यक्ती आहे का, आता इथं वर्ग म्हणत असताना कुठल्याही आधारावर, जसं सुशिक्षित व्यक्ती हा सुशिक्षित कुटुंबामध्ये मुलगी देण्याचा विचार करेल, तो जातीची बंधनं पाळेल किंवा न पाळेल हे इथं गौण आहे, परंतु तो अशिक्षित कुटुंबामध्ये आपली मुलगी देणार नाही. ग्रामीण भागातील व्यक्ती शक्यतोवर, संकेत म्हणत असताना शक्यतोवर आपली मुलगी या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये देण्याचा प्रयत्न करेल किंवा शहरी भागातील व्यक्ती शहरी भागामध्ये देण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे सांगण्यास तात्पर्य असं की इथे आंतरविवाहाच्या बाबतीमध्ये देखील म्हणजे जात, वर्ग, धर्म या सगळ्या संकल्पना पाहत असूनही एकाच जातीमध्ये, एकाच धर्मामध्ये अनेक वर्गाचे व्यक्ती असू शकतात,
पण त्यातला आपला जो वर्ग आहे, उच्च वर्ग असेल, श्रीमंत वर्ग असेल, मध्यम वर्ग असेल, कनिष्ठ मध्यम वर्ग असेल, दारिद्र्य रेषेखाली वर्ग असेल, तो व्यक्ती त्याच वर्गामध्ये विवाह संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो असं आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून आपल्याकडे अनेक वेळेस बोलाचालीच्या भाषेमध्ये किंवा विवाहाच्या भाषेमध्ये एखादं स्थळ आल्यानंतर ते आमच्या बरोबरीचे आहेत का, असं जे विचारलं जातं, याचा अर्थ त्यांचे आणि आमचे वर्ग वैशिष्ट्ये समान आहेत का, असा त्याचा अर्थ असलेला आपल्याला अभिप्रेत होतो. त्यानंतर वर्गाअंतर्गत समान पातळीवर संबंध असतात. वर्गाच्या अंतर्गत सर्व व्यक्ती स्वतःला काही वैशिष्ट्यांच्या माध्यमातून समान मानतात आणि मग त्यांचे एकमेकांशी जे संबंध असतात ते समानतेच्या आधारावर निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे वर्ग हा दुसऱ्या वर्गापासून जरी अंतर ठेवून राहत असेल किंवा दुसऱ्या वर्गाच्या बाबतीमध्ये जरी वर्ग व्यवस्थेमध्ये आपल्याला थोडंसं वेगळी परिस्थिती दिसत असेल, म्हणजे सामाजिक संबंध मर्यादित असतील, औपचारिक असतील किंवा कदाचित द्वेष, स्पर्धा, भावना या सगळ्या असू शकतील, परंतु वर्गाच्या अंतर्गत मात्र सहकार्याची भावना, कारण तो काय आहे, आपल्यासारखाच आहे, आपल्या समान आहे, त्याची आणि आपली काही वैशिष्ट्ये समान आहेत, ही भावना असल्या कारणाने एका वर्गाच्या अंतर्गत या ठिकाणी समान स्वरूपाचे संबंध दिसतात असं आपल्याला लक्षात येईल. अशा प्रकारचे 3 प्रमुख वैशिष्ट्ये याचा उल्लेख हॅरी जॉन्सन यांनी आपल्या व्याख्यामध्ये केलेला दिसून येतो. तर एकंदरीतपणे आपल्याला वर्ग ही संकल्पना या ठिकाणी अशा पद्धतीने समजून घेता येते. वर्ग हा मुक्त स्वरूपाचा, म्हणजे ज्यामध्ये गतिशीलता असते, असा एक समूह आहे की ज्यामध्ये प्रत्येक वर्गामध्ये समाविष्ट असणारे व्यक्ती स्वतःला समान मानतात आणि इतरांशी व्यवहार करत असताना त्यांचे जे सामाजिक संबंध असतात ते वर्ग जाणीवेतून निर्माण होत असतात असं देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर वेगवेगळ्या वैशिष्ट्यांना आपण सखोलपणे जेव्हा पाहू तेव्हा आपल्याला वर्ग जाणीव म्हणजे काय किंवा वर्ग संघर्ष म्हणजे काय या सगळ्या संकल्पना क्लिअर होतील. तर वर्ग व्यवस्थेची जी वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. आता आपण जाती व्यवस्था आणि वर्ग व्यवस्था कम्पेअर करून या ठिकाणी पाहू शकतो, कारण वर्ग व्यवस्था आणि जाती व्यवस्थेमध्ये काही समानता देखील आहेत, कारण दोन्हीही स्तरीकरणाचेच रूप असलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात, स्तरीकरणाचेच प्रकार असलेले आपल्याला या ठिकाणी दिसतात. आणि म्हणून वर्ग व्यवस्थेचा विचार करत असताना सामाजिक स्तरीकरणामध्ये जात आणि वर्ग या दोन्हीच्या बाबतीमध्ये काही बाबी आपल्याला समान असलेल्या या ठिकाणी दिसतील, काही बाबी आपल्याला वेगळ्या असलेल्या या ठिकाणी दिसतील. तर वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला समान आणि विरुद्ध वैशिष्ट्ये असे दोन्ही वैशिष्ट्ये या ठिकाणी दिसतील. जसं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात येईल, सोपान परंपरा. आपण जाती व्यवस्थेचं वैशिष्ट्य पाहत असताना पहिलंच वैशिष्ट्य पाहिलं होतं भारतीय समाजाचे खंडात्मक विभाजन, आणि दुसरं वैशिष्ट्य पाहिलं होतं सोपान परंपरा, ज्याला आपण हायरार्की असं या ठिकाणी म्हणतो. हायरार्की याचा अर्थ पायऱ्यांप्रमाणे उतरंडीसारखी व्यवस्था. भारतीय समाजातील जाती व्यवस्थेच्या संदर्भामध्ये ही हायरार्की कशी आहे किंवा जाती व्यवस्थेतील उतरंड व्यवस्था कशी आहे याचं विश्लेषण भारतीय समाजशास्त्रज्ञ लुईस ड्युमा नावाचे एक समाजशास्त्रज्ञ आहेत, त्यांचं एक पुस्तक आहे होमो हायरार्किकस या पुस्तकामध्ये त्यांनी भारतीय जाती व्यवस्थेतील स्तररचना किंवा श्रेष्ठ कनिष्ठतेची रचना किंवा सोपान परंपरा कशी आहे याचं सविस्तर विश्लेषण केलेलं आपल्याला दिसतं. अगदी त्याच पद्धतीने वर्ग व्यवस्थेमध्ये देखील आपल्याला स्तरीकरण असलेलं दिसतं किंवा सोपान परंपरा असलेली दिसते. आता सोपान परंपरा म्हणत असताना एक वर्ग दुसऱ्यापेक्षा कनिष्ठ असणे, त्यापेक्षा वरिष्ठ एक वर्ग असणे, अशी एक उतरंडीची व्यवस्था निर्माण होणे. जसं आपण सुरुवातीला पाहिलं होतं की समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वच कामं महत्वाची आहेत, पण आपण जेव्हा प्रायोरिटी किंवा प्राधान्यक्रमाचा विचार करतो किंवा प्रत्येक काम करण्यासाठी लागणारी गुणवत्ता, कौशल्य किंवा शिक्षण याचा जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते की काही वैशिष्ट्य किंवा समाजामध्ये एखाद्या समुदायाचं स्थान निश्चित करत असताना यातील काही बाबी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या ठरतात असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. तर सोपान परंपरेमध्ये इथे व्यक्तीच्या जन्माला महत्त्व न देता शिक्षण, व्यवसाय किंवा इतर अनेक प्रकारच्या आधारावर जे वर्ग निर्माण होतात त्या घटकांना अधिक महत्त्व दिलं जातं असं आपल्याला लक्षात येईल. तर समाजातील गरजांची पूर्तता करण्यासाठी अधिकारांचं वाटप या ठिकाणी केलेलं असतं किंवा वर्गव्यवस्था निर्माण केलेली असते. आता वर्गव्यवस्थेमध्ये जी उतरंड व्यवस्था असते ती देखील कंट्रोलिंगच्या दृष्टिकोनातून असते, म्हणजे एक वर्ग दुसऱ्या वर्गावरती नियंत्रण ठेवू शकावा, निरीक्षण ठेवू शकावा आणि त्या माध्यमातून समाज सुरळीतपणे चालावा. आता हे आपण वर्ग व्यवस्थेचं उदाहरण म्हणून भारतीय प्रशासन व्यवस्था या ठिकाणी समजून घेऊ. प्रशासन व्यवस्था म्हणजे काय किंवा राजकीय स्ट्रक्चर जे आहे आपलं ते समजून घेऊ. प्रशासकीय व्यवस्था याचा अर्थ विविध प्रकारची जी शासकीय पदे आहेत त्यामध्ये आपण काय केलं आहे, सोपान परंपरा निर्माण केली आहे. जसं उदाहरणार्थ चतुर्थ श्रेणी कर्मचारी, क्लास 4 कर्मचारी, ज्यामध्ये स्वीपर असेल, पिऊन असेल, इतर व्यक्ती येताना आपल्याला दिसतात. त्यानंतर जर आपण बघितलं तर क्लास 3 कर्मचारी, तृतीय श्रेणी कर्मचारी, ज्यामध्ये क्लरिकल लोक या ठिकाणी असतील,
किंवा अटेंडंट लोक या ठिकाणी असतील किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये सहाय्य करणारी जे काही छोटी मोठी पदं आहेत ती आपल्याला क्लास 3 मध्ये या ठिकाणी येताना दिसतील. थोडंसं आपण जर वरती पाहिलं तर आपल्याला मग या ठिकाणी क्लास 2 चं पद दिसेल. मग एखाद्या ऑफिसचा अधीक्षक असेल, नायब तहसीलदार असेल किंवा इतर अनेक प्रकारची पदं आहेत की ज्यामध्ये आपल्याला क्लास 2 ची पदं दिसून येतील. आणि मग त्या क्लास 2 च्या पदावरती आपल्याला क्लास 1 चं पद दिसेल. जसं जिल्हाधिकारी आहे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे किंवा महापालिकेचा कमिशनर असेल किंवा जिल्ह्याचा पोलीस अधीक्षक असेल, ही क्लास 1 ची पदं असलेली आपल्याला दिसतात. त्याही वर जाऊन सुपर क्लास 1 ची पदं असतात. उदाहरणार्थ 3-4 जिल्ह्याचा एक विभाग असतो, त्याचा एक विभागीय अध्यक्ष असतो किंवा त्याचा एक विभागीय सचिव असतो. मग अशा अनेक विभागांना मिळून या ठिकाणी एक मोठा विभाग तयार होतो. त्याचा एक या ठिकाणी सचिव असू शकतो. जसं 4 विभागांचा मिळून एक मोठा उपविभाग या ठिकाणी बनवलेला आहे, त्याचा या ठिकाणी सचिव एखादा असू शकतो. त्यानंतर या सर्वांना रिप्रेझेंट करणारा संपूर्ण राज्याचा एक सचिव या ठिकाणी असू शकतो, मुख्य सचिव आपण ज्याला म्हणतो. सध्या जर आपण बघितलं तर सीताराम कुंटे हे आपले मुख्य सचिव असलेले या ठिकाणी दिसतील. महाराष्ट्राच्या संपूर्ण नोकरशाहीचे प्रमुख म्हणून या ठिकाणी आपण त्यांना पाहत. तिथे आपण क्लास 4, क्लास 3, क्लास 2, क्लास 1, सुपर क्लास 1 असे जे पदं आपण या ठिकाणी केलेले आहेत, असा जो दर्जा आपण या ठिकाणी टाकलेला आहे, तो कशासाठी टाकलेला आहे? तो आपण यासाठी टाकलेला आहे की समाजासाठी आवश्यक असणारे कार्य किंवा समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी कर्तव्य ही त्या वर्गातील व्यक्तींनी या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने पार पाडावी आणि त्याच्यापेक्षा वरिष्ठ स्तराने त्याच्यावरील काम सांभाळावं आणि यांच्यावरती नियंत्रण ठेवावं. म्हणजे गुणवत्ता, कौशल्य, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यामध्ये भिन्नता असल्या कारणाने त्या समुदायामध्ये त्या समूहामध्ये आपल्याला एक विशेष प्रकारच्या काय म्हणतात आपल्याला वर्गाची निर्मिती या ठिकाणी झालेली दिसून येते. क्लास 3 ला जे काम जमेल, क्लास 3 ला क्लास 2 किंवा क्लास 1चं काम जमणार नाही, कारण त्याची शैक्षणिक पात्रता तेवढीशी नसेल. क्लास 1चा व्यक्ती जर असेल, जर आपण त्याला क्लास 4चं काम करायला सांगितलं तर ठीक आहे, त्याला ते काम करता येईल, परंतु आपण त्याच्या गुणवत्तेचा अपमान करत आहोत. आपण त्याची गुणवत्ता ज्या कामासाठी आहे, त्याच्याकडे जे कौशल्य आहे त्याचा वापर आपण या ठिकाणी करत नाही आहोत. आणि मग सोपान परंपरा जी आहे ही इथं जाणीवपूर्वक निर्माण केली. इथे सोपान परंपरेमध्ये रॅशनॅलिटी आहे. इथे सोपान परंपरेमध्ये त्याचा आधार जो आहे तो तर्काला पटणारा आहे. उदाहरणार्थ 7वी पर्यंत एज्युकेशन झालेलं असेल किंवा कदाचित 10वी पर्यंत एज्युकेशन झालेलं असेल तर आपण क्लास 4च्या पदासाठी त्या व्यक्तीची निवड करू, कारण त्याची शैक्षणिक पात्रता, त्याचा अनुभव किंवा त्याची कौशल्य ही शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मर्यादित आहे. थोडंसं क्लास 3 मध्ये यायचं असेल तर 12वी झालेलं असेल, टाईप रायटिंग झालेलं असेल, MSc झालेलं असेल तर त्याला आपण क्लास 3 मध्ये या ठिकाणी घेऊ शकतो. सायन्स असेल तर त्याला मग आपण काय करू, लॅब अटेंडंट म्हणून घेऊ किंवा या ठिकाणी आर्ट्स असेल, इतर काय असेल तर त्याला त्या विभागामध्ये आपण अटेंडंट म्हणून घेऊ किंवा क्लर्क म्हणून या ठिकाणी निवडू. क्लास 3 साठी 12वी पर्यंतची पात्रता आपण दिलेली आहे. क्लास 2 अधिकारी तुम्हाला बनायचं असेल तर ॲटलिस्ट तुम्हाला ग्रॅज्युएशनचं एज्युकेशन आवश्यक आहे. ग्रॅज्युएशनच्या एज्युकेशन नंतर तुम्हाला MPSC सारखी परीक्षा या ठिकाणी देता येते, ज्यातून वर्ग 2 या प्रकारची पदं या ठिकाणी भरली जातात. तर इथे तुम्हाला त्या परीक्षेच्या माध्यमातून क्लास 2 ऑफिसर या ठिकाणी बनता येतं. आणि ज्यांना क्लास 1 अधिकारी बनायचं असेल त्यांच्यासाठी आपण UPSCची परीक्षा आफ्टर ग्रॅज्युएशन नॅशनल लेवलची UPSCची परीक्षा तुम्हाला द्यावी लागते, तर तुम्हाला क्लास 1 अधिकारी बनता येतं. म्हणजे तुम्हाला क्लास 4 बनायचं आहे, क्लास 3 बनायचं आहे, क्लास 2 बनायचं आहे का क्लास 1 बनायचं आहे, ही उतरंड आपण तयार केली आहे. पण इथे जन्म ही एंट्री नाही आहे, इथे कौशल्य ही एंट्री आहे. आणि म्हणून प्रत्येक समुदायामध्ये त्या समुदायाच्या गरजेनुसार अधिकारांचं वाटप करून एक रचना या ठिकाणी निर्माण केलेली असते, जी रचना ज्याचा आधार हा तर्काला पटणारा असतो, ज्याचा आधार विशेष प्रकारची गुणवत्ता असते, विशेष प्रकारचं कौशल्य असतं, असं आपल्याला वर्गव्यवस्थेबद्दल सोपान परंपरा असते असं या ठिकाणी म्हणता येतं. तर इथली सोपान परंपरा ही नकारात्मक अर्थाने नाही. जातीव्यवस्थेची सोपान परंपरा म्हणत असताना ती नकारात्मक अर्थाने, कारण निसर्गाने कुणालाही श्रेष्ठ कनिष्ठ बनवलेलं नाही, परंतु आपण मात्र जातीमध्ये निसर्गाने जन्म दिल्याबरोबर त्याला श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरवतो. त्याला त्याची गुणवत्ता सिद्ध करण्याचा, त्याची पात्रता सिद्ध करण्याचा किंवा स्वतःचा शैक्षणिक बौद्धिक विकास करण्याचा अधिकारच आपण त्याचा हिरावून घेतो, त्याला ती संधीच आपण या ठिकाणी देत नाही. तर वर्गव्यवस्थेमध्ये मात्र या सगळ्या बाबींचा आधार हा तार्किक असलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. आणि म्हणून इथली जी सोपान परंपरा आहे ती जाणीवपूर्वक निर्माण केलेली आहे, त्याचा आधार या ठिकाणी रॅशनल आहे आणि म्हणून ती सर्व मान्य आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. कारण त्या ठिकाणी प्रत्येक वर्गातील घटकाने आपलं काम चोखपणे पार पाडावं यासाठी त्याच्यावर सुपरविजन करणारा आणि त्याची वेगळी कामं असून देखील, म्हणजे क्लास 3ला किंवा क्लास 4वर लक्ष ठेवायचं नाही, त्याला त्याची स्वतःची कामं करायची आहे आणि त्यांच्याकडून काम करून घ्यायचं. क्लास 2ला स्वतःची काही अनेक कामं करायची आहेत आणि क्लास 3 क्लास 4 पासून काम करून घ्यायचं आहे. क्लास 1 आता त्याचं कार्यक्षेत्र एवढं मोठं असतं की तो प्रत्येक ठिकाणी स्वतः उपलब्ध असू शकत नाही,
म्हणून त्याला असिस्ट करण्यासाठी क्लास 2, क्लास 3, क्लास 1 या सर्वांकडून समन्वय साधून काम त्याला करून घ्यायचं असतं. म्हणजे इथे प्रत्येक घटक, प्रत्येक वर्ग हा परस्परांशी इंटरकनेक्टेड आहे, हे लक्षात घ्या. म्हणून इथं जरी सोपान परंपरा असेल तरी त्यांच्यामध्ये अटॅचमेंट आहे, ती गरज आहे, त्यामध्ये आधार तार्किक असलेला आपल्याला दिसतो आणि म्हणून वर्गव्यवस्थेतील सोपान परंपरा ही जाती व्यवस्थेपेक्षा पूर्णपणे वेगळी असलेली आपल्याला दिसून येते. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला दिसेल श्रेष्ठ कनिष्ठतेची भावना. आता जसं आपल्याला या ठिकाणी जाती व्यवस्थेमध्ये श्रेष्ठ कनिष्ठतेची भावना दिसते, अगदी त्याचप्रमाणे श्रेष्ठ कनिष्ठता ही आपल्याला वर्गव्यवस्थेमध्ये देखील दिसते. वर्गव्यवस्थेमध्ये तर जाणीवपूर्वकच या ठिकाणी श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशी रचना बनवलेली. आता असं का बनवलेलं असेल, तुम्हाला कधी प्रश्न पडला असेल की असं का केलंय, क्लास 1 व्यक्तीला जास्त पगार, क्लास 2 ला जास्त पगार, क्लास 3 ला कमी पगार किंवा ठिकाणी क्लास 4 ला मग सामान्य पगार. तर मित्रांनो, या सगळ्या बाबी त्या गोष्टीसाठी लागणाऱ्या पात्रतेवर डिपेंड असतात. ती पात्रता धारण करण्यासाठी तुम्हाला किती परिश्रम करावे लागणार आहेत. उदाहरणार्थ ज्या एखाद्या व्यक्तीला 10वी झाल्याबरोबर क्लास 4चा जॉब या ठिकाणी मिळत असेल आणि जर समजा क्लास 1 ला आपण समजा एम ए पर्यंत शिक्षण घेतलं, त्याच्यानंतर काही परीक्षा दिली आणि त्याला जर आपण क्लास 4 ची नोकरी देऊ लागलो, तर त्याच्या आयुष्यातले त्याने 7-8 वर्ष जी गुणवत्ता धारण केलेली आहे, जी मेहनत या ठिकाणी केलेली आहे, ती वाया जाईल. समजा सहजपणे विचार करा, क्लास 4च्या पदाचं कार्य काय आहे, की त्याच कार्यालयामध्ये जे काही साधं-सुधं काम असेल ते काम करणे, वरिष्ठांनी दिलेल्या आज्ञांचं पालन करणे. ना त्याच्याकडे स्ट्रेस आहे, ना अकाउंटेबिलिटी आहे, ना कुठल्या गोष्टीची जबाबदारी आहे. ना त्याला जिल्ह्याचा विकास झालाच पाहिजे याचं टेन्शन आहे किंवा आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपल्याला काय करायचं याचं टेन्शन आहे. आता समजा या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन ठेवले, की क्लास 3, क्लास 4, क्लास 1 आणि क्लास 2 अशा पदांची भरती या ठिकाणी आहे. चौघांसाठी या ठिकाणी काय केलं आपण, पगार सारखीच ठेवलेली आहे. क्लास 4 ची पगार सारखीच, क्लास 2 ची पगार सारखीच, क्लास 1 ची पगार सारखीच. सगळ्यांसाठी शैक्षणिक पात्रता देखील सारखी ठेवली आहे. मग मला क्लास 4च्या पदामध्ये जर समजा तेवढेच पेमेंट मिळत असेल, तर मी वरची 7 वर्ष आयुष्यात ते कशाला खर्च करेल आणि कशाला एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या घेऊन क्लास 1 अधिकारी बनेल, जर क्लास 4 वर पेमेंट तेवढी भेटत आहे तर. म्हणजे आपण प्रत्येक पदानुसार जशा जबाबदाऱ्या वाढवलेल्या आहेत, गुणवत्ता वाढवल्या आहेत, तशा सत्तेचे अधिकार या ठिकाणी वाढवलेले आहेत, सेवा सुविधा आपण या ठिकाणी वाढवलेल्या आहेत. म्हणून प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं, नाही मला वरच्या स्तरामध्ये जायचं असेल तर मला माझी क्वालिटी इम्प्रूव्ह केली पाहिजे. म्हणजे इथली श्रेष्ठ कनिष्ठता ही मारक नसून काय आहे, प्रेरक आहे. हा डिफरन्स आहे. जाती व्यवस्थेमधील श्रेष्ठ कनिष्ठता ही व्यक्ती जन्माने कितीही या ठिकाणी म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, त्याचा जन्म ज्या कुटुंबामध्ये झाला, त्याचं वैयक्तिक वर्तन किंवा इतर बाबी या ठिकाणी दूर पडतात. त्याच्या कुटुंबाचा जो दर्जा आहे तोच त्याला या ठिकाणी मिळतो. आणि मग तो किती भ्रष्ट झाला, पण श्रेष्ठ कुटुंबात जन्म असेल तर तो श्रेष्ठ ठरतो. आणि कितीही श्रेष्ठ काम करणारा व्यक्ती, श्रेष्ठ बुद्धिमत्ता असणारा व्यक्ती, प्रचंड प्रामाणिक असणारा व्यक्ती जर अतिशय कनिष्ठ, क्षुद्र, अस्पृश्य अशा जातीमध्ये या ठिकाणी जन्मला, तर त्याची सगळ्या प्रकारची ही जी श्रेष्ठता आहे ती या ठिकाणी शून्य ठरते. इथे मात्र तसं नाही. म्हणून तिथली श्रेष्ठ कनिष्ठता कशी आहे, जन्मावर आधारित आहे. इथली श्रेष्ठ कनिष्ठता मात्र गुणवत्तेवर आधारित आहे, असं आपल्या लक्षात आहे. आणि गुणवत्ता बदलता येते. तुम्ही गरीबमधून श्रीमंत वर्गामध्ये जाऊ शकता, मेहनत करा, ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करा, पैसा कमवा, तुमचं उत्पन्न वाढवा, तुम्ही श्रीमंत वर्गामध्ये जाऊ शकता. गरीब वर्गातून श्रीमंत वर्गामध्ये, हा देखील स्त्रीकरणाचा प्रकार आहे. गरीब, कनिष्ठ मध्यमवर्गीय, मध्यम वर्ग, उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत, त्यानंतर अतिश्रीमंत, असं आपण या ठिकाणी आर्थिक स्तर पाडतो. तर इथे आपल्याला हा जो दर्जा आहे किंवा ही जी श्रेष्ठ कनिष्ठता आहे, ही श्रेष्ठ कनिष्ठता आपल्याला या ठिकाणी जाणीवपूर्वक निर्माण केलेली दिसते. पण सर्वच व्यक्ती पॉझिटिव्हली विचार करतील असंही नाही. काही व्यक्ती या श्रेष्ठ कनिष्ठतेमध्ये स्वतःला श्रेष्ठ मानत असताना इतरांवर अन्याय, अत्याचार किंवा शोषण लादण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू शकतात. म्हणजे इथे देखील श्रेष्ठ कनिष्ठता जी आहे ती इतरांवर अन्याय किंवा शोषण लादणारी या ठिकाणी असू शकते, असं आपल्याला लक्षात येईल. म्हणून आपण जेव्हा भारतीय समाजाचा विचार करतो, उच्च वर्गाने आपल्याला कनिष्ठ वर्गाचं शोषण केलेलं या ठिकाणी दिसतं. मग ते वर्गव्यवस्थेमध्ये असेल तरी अनेक क्लास 1 अधिकारी आपल्या हाताखाली अधिकाऱ्यांना योग्यपणे वागवत नाहीत किंवा श्रीमंत व्यक्ती गरीब व्यक्तींचं शोषण करण्याचं कार्य या ठिकाणी करतात, असं आपल्याला लक्षात येईल. पण जाती व्यवस्थेच्या तुलनेमध्ये बघा, कोणतीही सिस्टम ही 100% आयडियल नाहीये. आपण एका सिस्टममधून दुसऱ्या सिस्टमची तुलना करत असताना त्यापेक्षा अधिक पुढच्या स्टेजमध्ये कसं जाता येईल, कदाचित याच्या 50 वर्षांनंतरची वर्गव्यवस्था अशी असेल की जिथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसेल, अशी परिस्थिती या ठिकाणी येऊ शकते. तशा प्रकारे श्रेष्ठ कनिष्ठता हा आपल्याला या संपूर्ण वर्गव्यवस्थेमधील महत्त्वाचा घटक असलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो.